तारखेला आहे. पण आजच तुम्ही तुम्हाला विचारा ना स्वतःला, स्वतःच्या मनाला विचारा, की तुम्ही काय अजून उद्धवची सभा होण्याची कालची वाट पाहत होता का? आज ठाण्यातली सभा होण्याची वाट पाहताय आज उद्धवची? मग फडणवीस काय बोलतात? शिंदे काय बोलतात आज शिवतीर्थावर याची वाट बघताय? का सुप्रिया सुळे अजितदादा काय करतायत त्याची वाट बघताय? कारण हा आमचा चॅनल जो आहे, हा सगळ्या भारतात जातो. महाराष्ट्रात तर कानाकोपऱ्यात जातो. तर त्यामुळे असं आहे का, की अजून वाट बघताय? नाही ना? मला सांगा तुम्ही, की तुमचं मत ठरलंय की नाही? ठरलंच आहे. ठरलंच आहे. आपण महाराष्ट्रातली माणसं, विशेषतः मराठी माणसं, ही कुंपणावर सहसा नाही बसत. काय हवं आहे ते त्या दिवशी निवडणुकीच्या आदल्या दिवशी काय घडतं, याच्यावर मग ठरवूया बरं का आपण कुणाला मत द्यायचं. आपण तसे नाही. मुळामध्ये मी तुम्हाला सांगू का, की 60% 70% मराठी माणसांची मतं ही आधीच ठरलेली असतात. म्हणजे आता समजा ही निवडणूक जाहीर होण्याआधी जरी मी काही लोकांशी बोललो आणि त्याला विचारलं, "काय रे, आता निवडणूक होण्याची शक्यता आहे पुढल्या महिना 2 महिन्यामध्ये. तू कुणाला मत देणार?" तर ते असं नाही म्हणत, "वेळ आली की बघू किंवा त्यावेळेचं वातावरण बघू." ते म्हणतात, "नाही, आमचं मत भाजपला, आमचं मत शिंदेच्या शिवसेनेला, आमचं मत उभाठाला, आमचं मत मनसेला, आमचं मत काँग्रेसला, आमचं मत अजितदादाला, आमचं मत शरद पवारांना, आमचं मत प्रकाश आंबेडकरांना." ठरलेलं आहे. आधीच सांगतात. 6 महिने जरी केलं तरी सांगतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक लक्षात घ्या वेगळेपणा, की महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षांचा स्वतःचा असा एक बेस मतदारांमध्ये तयार आहे. आपल्याला आश्चर्य वाटतं ना काही वेळेला, की अरे काँग्रेसला नेताच नाही. काँग्रेसचा प्रचार नाही. 5 पैशाचा यांचा प्रचार नाही. यांच्या चेहरा नाही यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये. कुणाचं नाव घ्यायचं? कुणी मतं मागायची? कुणी उभं राहायला म्हणतात, हा कोण फालतू उभा राहिला? काँग्रेसची अवस्था अशी आहे. ना त्यांच्या अध्यक्षाला किंमत आहे, ना त्यांच्या पक्षाच्या कुठल्या नेत्याला अशी किंमत आहे. फार तर तालुक्यात किंमत असलेले काही नेते काँग्रेसचे सांगू शकतो मी. एखाद 2 मला दिसतात, की ज्यांचं जिल्ह्यापुरतं आहे. एखादा विदर्भापुरता आहे, एखादा मराठवाड्यापुरता आहे, एखादा पश्चिम महाराष्ट्रापुरता आहे. असं अपवाद. पण ते असेल सगळी तळी आहेत, तळी. सागर नाही, महासागर नाही, नदी पण नाही काँग्रेसकडे. पण तरी देखील काँग्रेसला मतं पडतात. त्यांची विशिष्ट उमेदवार संख्येने निवडून येतात आणि ती लक्षणीय संख्या असते, जी दिसत नाही आधी. त्याचं कारण का? मतं ठरलेली आहेत काँग्रेसची. परंपरेने ज्याचा मतदार आहे, असा जर कुठला पक्ष असेल, नंबर 1 ला काँग्रेस आहे आज आहे. हार होतीये त्यांची, पराभूत होत आहेत. ते सगळं मला दिसतंय. तुम्हाला दिसतंय, मलाही दिसतंय. पण तरी देखील मी तुम्हाला दावे के साथ सांगू शकतो, की ज्याला परंपरेने मतं मिळतात आणि ज्याची एक बेसिक वोट बँक तयार आहे. म्हणजे त्याचं एक फिक्स डिपॉझिट आहे. पण झालंय असं, की ती डिपॉझिट ज्या बँकेत ठेवलंय काँग्रेसच्या, ती बँकच बुडतीये. त्यामुळे डिपॉझिट्स धोक्यात आहेत. व्याजाचा तर प्रश्नच नाही. म्हणून त्यांना जागा कमी मिळतात. पण बँकेत डिपॉझिट्स आहेत मतांची त्यांची. दुसरा पक्ष त्याच्या खालोखाल आहे. नंबर 2 ला घेतो मी. 1 ला नाही घेत आहे, भाजप. ते भले म्हटले जगात सर्वात मोठी पार्टी आमची आहे. इतके करोड लोक आमचे मेंबर आहेत. महाराष्ट्रात काय 1 का 3 कोटी काहीतरी सांगतात आहेत वगैरे. हा बेस आहे त्यांचा. हे खरं आहे. पण तरी देखील निवडणुकीमध्ये तुम्हाला विजयी होण्यासाठी त्या बेसच्या पलीकडे जसं लोकं म्हणतात ना, की पगार ठीक आहे. ओव्हरटाईमचं काय? बोनसचं काय? आणि त्यांना इंटरेस्ट ओव्हरटाईम आणि बोनसमध्ये असतो. तसं निवडणुकीच्या वेळेला त्यांचा नेहमीचा ठरलेला मतदार सोडून बाहेरचा मतदार कुठून येतो? तो किती येतो? याच्यावर बरंचसं अवलंबून असतं. याच्यामध्ये आता जे चित्र आपल्याला महाराष्ट्रात दिसतंय त्याच्यावरून मला असं वाटतं, की 60% 70% जवळ-जवळ लोकांची मतं ठरलेली आहेत. आणि त्या मतांचा कौल जो आता दिसतोय, हा एक्झिट पोल नसतो कधी. तो एक्झिट पोल मतदान झाल्यावर घेतात. ओपिनियन पोल म्हणतात याला. आधी जो होतो तो. मी तर ओपिनियन पोलची पण बात करत नाहीये. माझ्याकडे या विरोधी पक्षांची पोलखोल करणारा ओपिनियन पोल नाहीये, पण सर्व्हे आहे. माझ्याबरोबर एक अ, विद्वान गृहस्थ काम करतात. त्यांना मी महाराष्ट्राचे प्रशांत किशोर असं म्हणतो. आणि सर्व्हे बाप माणूस आहे बाप. त्यांचे शेकडो कार्यकर्ते ॲक्चुअली कार्यकर्ते शब्द योग्य नाही, कारण ते पगारावर काम करणारे रेग्युलर सर्व्हेयर आहेत. ते काम करतायत आणि बूथ लेव्हलपर्यंतचे रिपोर्ट त्यांच्याकडे आहेत. त्यांचा रिपोर्ट जो मला आहे, आमचे प्राध्यापक दयानंद नेने, त्यांचा रिपोर्ट जो माझ्याकडे आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की 1 महिना आधीच 70% लोकांची मनं आणि मतं निश्चित झालेली होती. आणि त्या मतांची टक्केवारी जर पाहिली, तर त्यावेळेला ते मला आधी मला सांगत होते, की साधारणतः 29 पैकी 20 महापालिका या महायुतीकडे जात आहेत. एक वेगळा मुद्दा आहे, तो मी सांगतो नंतर. महायुतीचा तो. त्यावेळेला ते म्हणाले 7 महापालिका या अ, महाआघाडीकडे जात आहेत. 7 महापालिका महाआघाडीकडे जातात. ते म्हणाले 2 महापालिका त्यावेळेला ते आधी सांगत होते, की संदिग्ध आहे, की नेमकं काय होईल सांगता येत नाही. पण आता परवा मला त्यांनी सांगितलं, की 1 महापालिका अजितदादांकडे जाते, जी पिंपरी चिंचवडची आहे. तेही त्यांनी सांगितलं. म्हणजे ओव्हरऑल चित्र आता जे काही दिसतंय त्याच्यानुसार
29 महापालिकांपैकी 25 महापालिका या आता जे लोकमताचा एक कौल दिसतोय त्याच्यावरून महायुतीकडे जातात. महायुतीला हे यश मिळण्याची मला बरीच कारणं आहेत. एक 10, 15, 20, 25 कारणं सांगता येतील. पण 3 महत्त्वाची कारणं मला जी दिसत आहेत ती अशी आहेत की एक फडणवीस आणि शिंदे यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं दातृत्व, त्यांचं प्रभुत्व, त्यांचं महत्त्व, या सगळ्या गोष्टींचं सत्व, तत्व, महत्त्व याच्यामुळे आज एक विश्वास संपादन केलेला आहे फडणवीस आणि शिंदे यांनी, देवेंद्र आणि एकनाथजींनी विश्वास संपादन केलाय. त्यामुळे विश्वासार्हता, एक सत्ता चालवण्याची क्षमता. विश्वासार्हतेनंतर दुसरा मुद्दा येतो जो शिंदे फडणवीसांना लागतो तो म्हणजे सत्ता चालवण्याची क्षमता. त्याही मुद्द्यावर किंवा हे सगळे बुडबुडे सोडणारे लोक आहेत, ठाकरे बंधू काय, काँग्रेसवाले काय, बाकी बुडबुडे असे उडतील आणि फुटतील, पण ही माणसं रिझल्ट देतील या भावनेनी पण माणसं करतात. आणखी एक कारण मला असं वाटतं की एक ऑर्गनायझेशनल बेस, खरं म्हणजे एकनाथजींच्याकडे उभाठा आल्यानंतर इतक्या सहज ते जाळं विणतील पक्षाचं असं वाटलं नव्हतं. मी स्वतः म्हणालेलो आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि भाजप सोडून बाकी गँग्स आहेत, टोळ्या आहेत, पक्ष नाहीच आहेत राजकीय. हे म्हणाल कोण? मी म्हणालो. आज तोच अनिल थत्ते तुम्हाला मी सांगतोय की या गेल्या वर्ष, दीड वर्षामध्ये एकनाथ शिंदेनी पिंजून काढला महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये. केवळ उभाठाचेच नव्हे, ज्यांना राजकीयदृष्ट्या इंटरेस्ट आहे, राजकीयदृष्ट्या सक्रियता अपेक्षित आहे, ती माणसं जोडली. आणि आज मी असं दावे के साथ तुम्हाला सांगू शकतो की आज एकनाथजींची शिवसेना ही देखील एक इन्फ्रास्ट्रक्चर, एक नेटवर्क असलेला पक्ष झालेली आहे. आणि तो पक्ष कामाला लागलाय, भाजप तर कामाला लागलाय, संघ कामाला लागलाय, एकनाथजींचा पक्ष म्हणून, संघटना म्हणून कामाला लागलाय. याच्यामुळे मोबिलायझेशन ऑफ द व्होट्स होणार आहे. मतं असणं वेगळी आणि ती तुमच्या पेटीत पडणं किंवा याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये प्रगट होणं वेगळं. प्रगट करण्यासाठी जो एक सैन्य लागतं ते आज भाजपकडे आणि एकनाथजींकडे, तेवढं काँग्रेसकडे नाही, कारण तो डिमोरलाइज. महाआघाडीचा पराभव जो होणार आहे ना, त्याचं एक कारण नेतेच नाहीत, जे आहेत नेते ठाकरे वगैरे, त्यांची विश्वासार्हता शून्य आहे. दुसरी गोष्ट, निगेटिव्ह माइंडेड ते आहेत, त्यामुळे ते फक्त नकारात्मकच तुम्हाला बोलणार आणि रिझल्ट देणार, टीकाच करणार. मग टीका करायला बसायचं तर मग त्याच्याकडे तुम्हाला सत्ता द्यायची काय गरज? करत बसा टीका. आहेतच तुमचे स्वतःचे भोंगे, त्यांना बुजू द्या, नाही का? त्यामुळे तोही एक कारण. आणि तिसरे कारण असं आहे, मला वाटतं भारतीय जनता पक्षामध्येही वादग्रस्त लोक आहेत, शिंदे सेनेत वादग्रस्त आहेत, परंतु महाआघाडीकडे जे लोक आहेत ते सगळे काय म्हणतात त्याला, डिमोरलाइज, म्हणजे आपदग्रस्त म्हणून. त्यांना वादग्रस्त इकडे असतील पण तिकडे आपदग्रस्त आहेत. कुणाच्यात हिंमत नाही काहीतरी पक्षाकरता करावं, आपल्या ह्याच्याकरता करावं नाही. उमेदवार खरं सांगू, महाआघाडीचे सर्वचे सर्व उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत असंच वाटतं. याच्या उलट महायुतीचे सर्व उमेदवार हे पक्षातर्फे उभे आहेत असं वाटतं. हाच तो फरक आहे ज्याच्यामुळे यश आणि अपयश ठरतं. धन्यवाद.